ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चीनच्या वाढत्या कुरापतीनंतर आता अमेरिका आशियामध्ये सैन्य तैनात करणार असल्याचं कळतंय। आशियामध्ये सैन्य तैनातीबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी काल संकेत दिलेत। नव्या आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिकी सैन्याला पाठवलं जाणार आहे आणि त्यासाठी जर्मनीत असलेलं अमेरिकेचं सैन्य कमी केलं जात असल्याचं माईक पॉम्पिओ यांनी म्हटलंय। शिवाय भारतासोबतच व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया आणि फिलिपिन्स सारख्या देशांवर आणि दक्षिण चीन सागरी क्षेत्रात धोका वाढतोय, त्यामुळे तिथल्या चीनच्या हरकतींवर अमेरिकेची बारीक नजर असणार आहे। त्यामुळे या आव्हानांचा सामना करण्यासाठी अमेरिकेचं सैन्य तैनात करण्यात येणार आहे। आणि या विषयासंदर्भात बातचीत करण्यासाठी कर्नल सतीश ढगे सध्या आपल्यासोबत आहेत। सर, माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की एकीकडे चीन सोबतचे आपले संबंध बिघडत चाललेत, तर दुसरीकडे अमेरिका मात्र आपल्याला मदत करते। तर ह्या सगळ्याचा विचार करता चीन सोबतचे संबंध बिघडलेले असले तरी सुद्धा अमेरिकेसोबतची डिप्लोमसी आपली यशस्वी ठरते असं म्हणता येईल का? नक्कीच भारताच्या बाजूने ही जी आहे एक सकारात्मक अशी घटना आहे, परंतु या घटनेला जे आहे आपण एक मोठ्या अँगलने आपण पाहायला पाहिजे। असं म्हटलं जातं की 20वे शतक जे आहे ते USA, अमेरिका आणि रशियाच्या कोल्ड वॉरनं गाजलं। 21वे शतक मुख्यतः 2050 पर्यंतचं 21वे शतक हे चीन आणि अमेरिकेच्या कोल्ड वॉर शीतयुद्धानं जे गाजणार आहे। मग त्याचाच एक भाग म्हणून साऊथ चायना सी जे आहे, आपला इंडियन ओशन रिजन जो आहे, या हिंद महासागरामध्ये चीनला टस्सल देण्यासाठी अमेरिका स्वतःची सुप्रीमसी त्या ठिकाणी स्थापित करण्यासाठी वेळोवेळी पावलं उचलत आलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी उचलणार आहे। आत्ताच तुम्ही जसं सांगितलं की त्या ठिकाणी जे आहे माईक पॉम्पिओ यांनी घोषणा केलेली आहे की जर्मनीमधलं साधारणतः 30,000 पैकी 9,500 त्यांचं सैन्य आणि युद्ध सामुग्री आणि महत्त्वाच्या काही वेसल्स, काही शिप, जहाजा या ज्या आहेत त्या साऊथ चायना सी मध्ये आणि इंडियन ओशन रिजन मध्ये आहेत त्या ठिकाणी स्थापित केल्या जाणार आहेत। भारताच्या बाजूने जे आहे नक्कीच ही सकारात्मक घटना आहे, पण साऊथ चायना सी जे आहे त्याचं अतिशय सामरिकरित्या, जिओपॉलिटिकली, जिओ स्ट्रॅटेजिकली आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्व आहे। आपल्याला माहित आहे की चीनची जर एक प्रकारे मान आवळायची असेल तर यूएसएला काय करायचं आहे, त्याची जी एक प्रकारची आर्थिक सुबत्ता आहे किंवा आर्थिक सुप्रीमसी आहे, त्या आर्थिक सुप्रीमसीला चॅलेंज करावं लागेल। 80% चीनची जी अर्थव्यवस्था आहे आणि जे इंधन चीनला जे प्राप्त होतं ते या हिंद महासागरामधून साऊथ चायना सी मधून येतं आणि या साऊथ चायना सीवर जर डॉमिनन्स अमेरिका त्याच्या मित्र राष्ट्राच्या बाजूने जर करू शकला तर चीनला जे आहे एका अर्थी फटका बसेल। त्याचबरोबर साऊथ चायना सी मध्ये जे आहेत $3 ट्रिलियन पेक्षा सुद्धा जास्त शिपिंग आणि त्याच्याशी संबंधित जागतिक व्यापार हा प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी होत असतो। साऊथ चायना सी मध्ये आपल्याला माहिती आहे गेल्या काही महिन्यांमध्येच पॅरासील आयलँड असेल किंवा स्पार्टली आयलँड असेल, या 2016 मध्ये त्या ठिकाणी एक झटका सुद्धा बसला होता। फिलिपाईन्स आणि चीन यांच्यामधला हा जो वाद होता त्या वादामध्ये जे आहे चीनला झटका बसला, पण तसं असताना सुद्धा युनायटेड नेशन्सचा त्या ठिकाणचा निर्णय न मानता शीशा आणि निन्शा असे 2 नवीन आयलँड चीनने त्या ठिकाणी डेव्हलप केलेले आहे। चीन एका बाजूला जे आहे साऊथ चायना सी मध्ये, त्याचबरोबर ईस्ट चायना सी मध्ये आपले नवनवीन आयलँड त्या ठिकाणी डेव्हलप करत आहे। त्यांचा 9 डॅश लाईन हे जे धोरण आहे जे गेले कित्येक दशकांपासून राहिलेलं आहे त्यावर आणखीन कन्सॉलिडेट करतंय आणि त्याला टस्सल देण्यासाठी अमेरिका जे आहे अशा प्रकारचं सैन्य पाठवतंय। भारताला, त्याचबरोबर फिलिपिन्स असेल, इंडोनेशिया असेल, मलेशिया असेल आणि साऊथ चायना सी मधले असणारी छोटी छोटी राष्ट्र यांच्यासाठी ही सकारात्मक बाब आहे। पण जसं मी म्हणतोय ही छोटी घटना नाहीये, कारण येणाऱ्या काळामध्ये अमेरिका वर्सेस चायना यांचं सागरी महत्त्व स्वतःचं प्रस्थापित करण्यासाठी, आपली जी सत्ता आहे ती कन्सॉलिडेट करण्यासाठी अशा प्रकारच्या घटना वेळोवेळी घडत राहणार आहेत। सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की सध्या भारत आणि चीन संबंध बिघडलेले आपण पाहतोय आणि त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचं भारताकडे असलेलं झुकतं पारडं बघून चीन भारताविरोधात पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता कितपत आहे या सगळ्यामध्ये? नक्कीच आहे, कारण जे वेगवेगळी कारणं त्या ठिकाणी सांगितले जात आहेत की चीनने जे आहे याच काळामध्ये एक प्रकारे भारताविरुद्ध जे बाउंड्री इश्यूज आहेत त्या ठिकाणी कुरघोडी करण्याचा प्रयत्न का केला। त्यातलं एक कारण होतं की गेल्या काही वर्षांमध्ये भारताची अमेरिकेशी होणारी जवळीक, आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प भारताच्या भेटीवर आले आणि त्यावेळेस सामरिकदृष्ट्या मिलिटरीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काही महत्त्वाचे करार त्या ठिकाणी करण्यात आले। अतिशय महत्त्वाची अशा प्रकारची युद्ध सामुग्री, त्याचबरोबर रोमिओ हेलिकॉप्टर, अपाचे हेलिकॉप्टर्स आणि काही महत्त्वाचे एअरक्राफ्ट जे आहेत या
जे आपलं डील झालं अमेरिकेसोबत त्यामध्ये जे आहेत ते प्रस्थापित त्या ठिकाणी झाले, त्याच्यानुसार आपल्याला मिळणार आहे. मग चीन जो आहे अमेरिकेला एक प्रकारे जे आहे आपलं शत्रू राष्ट्र त्या ठिकाणी मानतो आणि आपण जसं पाहतोय की 21व्या शतकामध्ये चीन वर्सेस अमेरिका हा संघर्ष जो आहे चालूच राहणार आहे. आणि अमेरिका एक प्रकारे जो भारताची बाजू घेतोय आणि आज घडीला चीन आणि भारतामध्ये जो संघर्ष त्या ठिकाणी आहे, तर नक्कीच अमेरिका भारताची बाजू घेणं हे चीनला कुठेतरी खूपच असणार. आणि अशा प्रकारे बॉर्डर इश्यूज मध्ये भारताला गुंतवून ठेवणं आणि त्याच्या माध्यमातून अमेरिकेला सुद्धा एक प्रकारे चेकमेट करण्याचा प्रयत्न करणं, अशा प्रकारचा चीनचा त्यामध्ये हेतू असू शकेल. परंतु भारताला जे आहे क्वाड फोर्सेस आपण ज्याला म्हणतो, अमेरिकेसोबतच ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत या चौघांचा जो ग्रुप आहे याला आपण क्वाड फोर्सेस म्हणतो. चीन सोबत जे आहे या चारही राष्ट्रांचे एक प्रकारे जे आहेत प्रतिकूल अशा प्रकारचे संबंध आहेत, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. आणि या अमेरिका आणि चीनच्या संघर्षामध्ये आपलं आर्थिक हित, सामरिक हित आणि सगळ्यात महत्वाचा आपला राष्ट्रहित साधून अशा प्रकारचा बॅलन्स आपल्याला या ठिकाणी साधता आला पाहिजे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की जर अमेरिका तिचं सैन्य चीनमध्ये आणत असेल, आणि तुम्ही मगाशी शीतयुद्धाचा उल्लेख केलात, पहिलं जे शीतयुद्ध होतं ते अमेरिका आणि रशियामध्ये झालं, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही दुसऱ्या शीतयुद्धाची नांदी म्हणायची का? नक्कीच ही दुसऱ्या शीतयुद्धाची नांदी आहे. एक अतिशय छान पुस्तक आहे हॅज चायना वोन नावाचं. किशोर मेहबूबानी नावाचे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलचे सेक्रेटरी जनरल होते, त्यांनी एक विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे आणि अतिशय सुंदर विश्लेषण. आपण जर पाहिलं तर साधारणतः 1990च्या आसपास भारत आणि चीन यांची जर आपण तुलना केली तर जीडीपीच्या दृष्टिकोनातून, मिलिटरीच्या दृष्टिकोनातून आपण ऑलमोस्ट एकाच ठिकाणी होतो. 2020 मध्ये जर आपण कंपॅरिझन केलं तर चीन अर्थव्यवस्थेच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं आपल्यापेक्षा ऑलमोस्ट 5 पट पुढे गेलेला आहे. आपलं डिफेन्स एक्सपेंडिचर या पॉइंट ऑफ व्ह्यूनं भारताशी तुलना केली तर चीन आपल्यापेक्षा जे आहे 4 पटीनं पुढे आहे. न्यूक्लिअर मिसाईल्स असतील, सामरिक सामर्थ्य असेल, याच्या दृष्टिकोनातून तो पुढे गेलेला आहे. मग फक्त भारताशीच चीन जे आहे त्या ठिकाणी स्पर्धा करत नाही, तर एक प्रकारे जागतिक दर्जावर त्याने स्वतःचं असं एक प्रकारचं प्रस्थापित स्वतःला त्या ठिकाणी केलेलं आहे की 2049 पर्यंतचा चायनाचा जो आहे ऑफिशियली प्लॅन आहे 100 इयर्स मॅरेथॉन. 1949 मध्ये त्या ठिकाणी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना हे कम्युनिस्ट सरकार जे स्थापन झालं, 2049 पर्यंत त्याला जागतिक सुपर पॉवर म्हणून त्या ठिकाणी इमर्ज व्हायचं आहे. आणि म्हणूनच 2025 पर्यंत टेक्नॉलॉजिकल सुपर पॉवर, 2035 पर्यंत इनोव्हेटिव्ह सुपर पॉवर आणि 2049 पर्यंत जागतिक दर्जावर सुपर पॉवर होण्यासाठी टप्प्याटप्प्यानं मॅरेथॉन रन ही चायनाची त्या ठिकाणी चालू आहे. आणि हे कुठे लपून राहिलेलं नाही. त्यांचे जे आहे नॅशनल स्ट्रॅटेजिक डॉक्युमेंटमध्ये सुद्धा या गोष्टी आपल्याला वेळोवेळी त्या ठिकाणी दिसून येतात. आणि याच सगळ्या गोष्टींची एक घटना म्हणजे जे आहे नुकतीच जी अमेरिका आणि चायना यांच्यामध्ये एक प्रकारचा संघर्ष गेल्या काही वर्षांमध्ये चालू आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा हा संघर्ष मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दिसेल. आणि चायनाने जर युएसएवर येणाऱ्या काही दशकांमध्ये जर कुरघोडी केली तर आपल्याला आश्चर्य वाटू नये, कारण तो सिस्टमॅटिकली स्टेप बाय स्टेप पुढे जातोय. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हा त्याचाच एक कॉम्पोनंट किंवा त्याच घटनांशी आपण त्याला जे आहे जोडून पाहिलं पाहिजे असं मला स्पष्टपणे वाटतं. सर, एक शेवटचा प्रश्न असा विचारते की आपण बघतोय की सीमेवरचा ताण वाढत चाललाय, मग ते पाकिस्तान असेल, नेपाळ असेल, आपल्या विरोधात शस्त्र उगारून उभे आहेत. तर जर अमेरिका तिचं सैन्य आशियात आणत असेल तर या दोघांनाही चाप बसण्याची शक्यता आहे का? चांगला प्रश्न आपण विचारला. चीननं भारताविरुद्ध 3E पॉलिसी आपण ज्याला म्हणतो त्याचा अंगीकार केलेला आहे. 3E म्हणजे काय? एनसर्कलमेंट, एनटेंगलमेंट अँड एनव्हलपमेंट. म्हणजे काय? भारताच्या भोवतीची जी छोटी छोटी राष्ट्र आहेत त्या छोट्या छोट्या राष्ट्रांमध्ये चीनने ऑलरेडी आपली सैनिकी स्थळं किंवा एक प्रकारे नेव्हल बेसेस जे आहेत किंवा इकॉनॉमिक बेसेस त्या ठिकाणी त्यांनी उपलब्ध करून ठेवलेले आहेत. उदाहरण जर घ्यायचं असेल तर आपल्या पश्चिमेला असलेलं पाकिस्तान एक ग्वादार पोर्ट असेल, त्याचबरोबर आपल्या दक्षिणेला असलेलं श्रीलंका हंबनटोटा पोर्ट असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, त्याचबरोबर म्यानमार असेल. या प्रत्येक ठिकाणी आर्थिक दृष्टिकोनातून किंवा मिलिटरीली सामरिक दृष्ट्या ऑलरेडी चीन या छोट्या देशांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि चेक डिप्लोमसी आपण ज्याला म्हणतो, पैशाच्या माध्यमातून, आर्थिक माध्यमातून स्वतःचं स्थान त्या ठिकाणी बळकट केलेलं आहे, जेणेकरून भारताला त्याला एनसर्कल करता येईल. फर्स्ट दुसरं जे आहे एनव्हलपमेंट. आता तुम्ही जे या ठिकाणी उदाहरण दिलं, भूतान असेल, नेपाळ असेल किंवा ही शेजारी राष्ट्र आहेत, छोटी छोटी राष्ट्र आहेत, चेक डिप्लोमसीच्या माध्यमातून म्हणजेच चायनीज इकॉनॉमी
बेल्ट रोड इनिशिएटिव्ह असेल किंवा वन बेल्ट वन रोड आपण ज्याला म्हणतो, हा अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट जे आहे त्याच्या माध्यमातून या छोट्या छोट्या राष्ट्रांमध्ये पायाभूत सुविधाचा विकास निर्माण करण्याच्या निमित्तानं चीनने जे आहे त्यांना पैसे देऊ केलेले आहेत, त्या ठिकाणी प्रोजेक्ट डेव्हलप होत आहेत आणि एक प्रकारे या देशांवर जो आहे तो प्रभुत्व गाजू इच्छितोय. आणि तिसरं महत्वाचं एन्व्हलपमेंट, ज्याला आपण त्या ठिकाणी म्हणतो एन्टँगलमेंट आपण म्हणतो. दुसरा मुद्दा मी एन्व्हलपमेंट सांगितला. एन्टँगलमेंट म्हणजे भारतामधले जे आपले आंतरिक प्रश्न आहेत, मग नक्षलवादासारखा असेल, दहशतवादासारखा असेल, पाकिस्तानला सपोर्ट देणं असेल, याला वेळोवेळी चीन जो आहे सपोर्ट छुपा पाठिंबा त्या ठिकाणी देतोय आणि या 3 ईच्या माध्यमातून भारताला तो कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्या अपोजिट जर आपण अमेरिकेची मदत घेतली आणि अशा प्रकारचे एक कोइलिशन क्वाड फोर्सेसच्या माध्यमातून, त्यामुळे आता अमेरिकेनं हे जे पाऊल उचललेलं आहे सर, त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काय सात पडसाद उमटतात हे येणारा काळ ठरवेल आणि ते पाहणं अतिशय महत्वाचं आहे. धन्यवाद सतीश सर, तुम्ही केलेल्या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल आणि केलेल्या मार्गदर्शनाबद्दल.